मेडल छत्रपती शिवाजी
शिवरे जिल्हाध्यक्षा भाजपा ताई उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तसेच आमच्या गावचे सरपंच मोरे मामा हेही या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तसेच माझे मामा नांदेकर चेअरमॅन सोसायटी नगरवाडी सर्वांचे मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. तसेच उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमॅन, सरपंच यांचे सहर्ष मनापासून स्वागत करतो. आपण विचार करतच असाल की सगळं एवढं मोठं कार्य कसं करत आहात. मी माझ्यासाठी सांगतो 2017ला जेव्हा माझ्या गावाकडे माझ्यासाठी छोट्या मुलीवरती अपकार्य करण्यात आलं, त्यावेळेलाच मी ठरवलं की बाबा आपली सुरक्षा कुठेतरी महत्वाची आहे आणि आपल्या गावातील लोकांची सुरक्षा ही आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. या गोष्टीने 2017ला माझ्या मी सुरुवात केली सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे.
कर्तबगार, कर्तव्यदक्ष आणि ज्यांनी स्वतःचं नेतृत्व या राज्याला सिद्ध करून दाखवले असे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आज आपण राज्यात आणि देशात सुद्धा अनेक ठिकाणी साजरा करतोय। या वाढदिवसाच्या निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार दादा, आपले मीरा भाईंदरचे नगरसेवक यांच्या हस्ते यांच्या माध्यमातून विविध गावांना सिक्युरिटी कॅमेऱ्यांचं वाटप आज या ठिकाणी पार पडतंय। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आता ज्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं त्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा, आमच्या महिला आघाडीच्या सौ सुरभीताई भोसले चव्हाण, नुसतं सुरभि दोन्ही आहे ना बरोबर, त्यामुळं आता सौ म्हणायचं म्हटल्यावर आधी व्हायच्या आधी नुसतं सुरभीताई भोसले ठीक होतं, आता जे आहे ते म्हटलं पाहिजे, म्हणजे भोसले महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा। त्यामुळं पण आज सुरभीताई इथं उपस्थित आहेत, सोमनाथ पवार इथं उपस्थित आहेत, सर्व आपले मान्य गौतम मोरे सरपंच आनवडी, अंकुश पवार माजी सरपंच आनवडी, रामदास सीतापे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि संपूर्ण आपल्या या पंचक्रोशीतनं आलेले सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी, जावळी तालुका सातारा तालुका या तालुक्यातनं पण आलेले सर्व विविध गावांचे सरपंच उपसरपंच सर्व प्रमुख मंडळी या दोन्ही तालुक्यातली, त्याचबरोबर बीडचे पण आज इथं बांधव काही उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा सोमनाथनी हे कॅमेरे त्यांच्या पण गावाला उपलब्ध केलेत। मी सर्वप्रथम तर आपल्या सर्वांच्या वतीनं आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं नेतृत्व असंच वाढत जावं, महाराष्ट्राला देशाला त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाची एक नवी ओळख आपल्या सगळ्यांना मिळावी, आपल्या राज्याला मिळावी आणि त्यांचा उदंड आयुष्य लाभो हे नक्कीच या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करू इच्छितो। आज देवेंद्रजींचा वाढदिवसाचं औचित्य साधून सोमनाथ पवारांनी या ठिकाणी एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या सिक्युरिटी कॅमेऱ्यांचं वाटप आपल्या सर्वांना आपल्या गावांना केलेलं आहे। एक छोटी घटना छोट्या मुलीवर त्यांच्या वॉर्डामध्ये घडली आणि त्याच्यातनं त्यांनी दखल घेऊन या सिक्युरिटी कॅमेरे देण्याचा उपक्रम सगळीकडे चालू केला आणि नक्कीच आपल्याला माहीत आहे मुंबईला आपली मुलं नोकरीला व्यवसायाला जातात, त्या ठिकाणी मोठी होतात, त्या ठिकाणी मुंबईला जाऊन पैसे वगैरे सगळं तिथं मिळवतात, पण खऱ्या अर्थानं गावाकडे येऊन काम करणारी लोक मुंबईतली कमी असतात, हे महत्त्वाचं आहे। आणि आज सोमनाथ पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नुसतं आपल्या गावाकडे नाही तर ज्याचा उल्लेख सुरभीताईंनी केला की जिल्ह्यामध्ये जावळी असेल, आपलं सातारा असेल, आपलं कोरेगाव असेल,
जिल्ह्यामध्ये हे सार्वजनिक उपक्रम राबवलेले आहेत. नुसतं आपल्या इथं सुद्धा नाही, जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेर गेले ते. बीडच्या लोकांना आज त्यांनी सिक्युरिटी कॅमेरे वाटलेत. आज आसामसारख्या राज्यामध्ये जाऊन तिथं हातपंप त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातनं त्यांनी बसवून दिले. म्हणजे हा सामाजिक दृष्टिकोन जो आहे हा फार मोलाचा आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांचं आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं पाहिजे असं नक्कीच मला या निमित्तानं वाटतं. की त्यांचा हा उपक्रम राज्यात आणि बाहेरच्या राज्यात पण सुरू राहावा. आज दानशूर लोक तुमच्यासारखी आहेत म्हणून एक समाजाला कुठेतरी दिशा मिळते, ही वस्तुस्थिती आहे. आज आपले नेतेसुद्धा मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा आम्हाला आणि राज्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की वाढदिवसाला कुठलीही फ्लेक्स बॅनरबाजी माझी करायची नाही. जे करतील त्यांना दंड लावला जाईल म्हणून त्यांनी सांगितलं. आणि या पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की सामाजिक काम माझ्या वाढदिवसाला तुम्ही तुमच्या तालुक्यांमध्ये, मतदारसंघांमध्ये, तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही करा. जी तुम्हाला योग्य वाटेल ते करा. मग रक्तदान शिबिर आज राज्यामध्ये सगळीकडे चालू आहेत. सातारा असेल, जावळी असेल, मेढ्याला सुद्धा आम्ही रक्तदान शिबिर तिथं सुरू करून मग मी इथं आलो. असे सामाजिक उपक्रम हे केलेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सोमनाथनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळून हे सामाजिक उपक्रम आज इथं सिक्युरिटी कॅमेऱ्यांचा वाटपाचा इथं राबवला आहे. मी त्यांचं कौतुक केलं आहे, अभिनंदन केलं आहे. त्यांचं मनापासून महाराष्ट्राच्या भाजपच्या वतीनं आभार मानतो. असंच सोमनाथ तुमचं काम चालू राहावं आणि पुढं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमचं नेतृत्व, तुमचं कार्य जे आहे हे वाढत राहावं ही आमची सदिच्छा, शुभेच्छा तुम्हाला नक्की आहे. आणि तुम्ही मीरा, भाईंदर जिकडं तुम्ही काम कराल तर तिकडं पण तुम्ही सांगा, आम्ही तुमच्यासाठी सगळेजण आम्ही तिकडं पण तुमच्या प्रचाराला येऊ हे पण तुम्हाला सांगतो. असं काय गावाला जे आलाय म्हणून इथंच आम्ही तुम्हाला मदत करणार असं नाही. मुंबईला सांगा, आम्ही मुंबईला पण तुमच्यासाठी येऊ हे सुद्धा या निमित्तानं सांगतो. आज बंधू भगिनींनो, आपल्याला एक मोठं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीसांचं तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे. आज या नेतृत्वाला आपल्या सर्वांची म्हणजे आपण बघा, पूर्वी आपण बघायचो महाराष्ट्राचा नेता ज्यावेळेला आपण म्हणायचो त्यावेळेला त्या नेत्याला महाराष्ट्राच्या सर्व भागातल्या प्रश्नांची जाण असायची. मग यशवंतराव चव्हाण साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, वसंतदादा पाटील होते, त्याचबरोबर काही काळ विलासराव देशमुखांनी ती जागा घेतली. पण या सर्व नेते मंडळींनंतर मध्यंतरीच्या काळामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. असा कुणी नेता नव्हता जो संपूर्ण महाराष्ट्राची दखल घेणारा. आज हे नेतृत्व आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मिळाले ही वस्तुस्थिती आहे. आज त्यांना ऊस उत्पादकांचे प्रश्न माहीत आहेत, आज त्यांना कोकणातले प्रश्न माहीत आहेत, विदर्भातले माहीत आहेत, पुण्या मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटी आपण ज्याला म्हणतो तिथले प्रश्न त्यांना माहीत आहेत. आज देशाच्या प्रश्नांमध्ये त्यांचं योगदान असेल. आज बाहेरच्या राज्यांमध्ये त्यांना प्रचाराला आणि निवडणुका लागल्या की त्यांना जबाबदारी दिली जाते किंवा तिथलं निवडणुकांचं काम तुम्ही बघा. असं एक मोठं प्रगल्भ नेतृत्व तुम्हाला आम्हाला मिळाले. आता थोडेफार टीका टिप्पणी होती, त्यांचं जातीवरनं त्यांना कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण शेवटी या गोष्टीमध्ये कुठलाही अर्थ नाही. शेवटी आपल्याला विकास महत्त्वाचा आहे. आपलं राज्य पुढे गेलं पाहिजे, आपला जिल्हा पुढे गेला पाहिजे, आपलं गाव पुढे गेलं पाहिजे, आपला तालुका पुढे गेला पाहिजे. आणि आज हे काम देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आज राज्यामध्ये प्रभावीपणे सुरू आहे. निर्णय घेण्याबद्दल त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. कधीही मताचा विचार करून किंवा मला मतं किती पडतील, माझ्या पार्टीला किती पडतील त्याच्यानंतर निर्णय घेऊ असं त्यांनी केलं नाही. राज्यासाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी जे गरजेचं आहे ते करण्याचं काम आज देवेंद्र फडणवीसांनी या राज्यात करून दाखवले ही वस्तुस्थिती आहे. आज आपल्या जिल्ह्यावर सुद्धा कधी आपल्या जिल्ह्यावर यापूर्वी आपण राष्ट्रवादीत होतो, आपण काँग्रेसमध्ये होतो, आपण बघितलं कधी तुम्ही बघा कधी राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं आपल्यावर एवढी ताकद जिल्ह्याला दिली नाही. एखादं पद जिल्ह्याला मिळायचं, काँग्रेसचं पण सरकार होतं, राष्ट्रवादीचं पण होतं, एखादं पद जिल्ह्याला मिळायचं, पण कधी जिल्ह्याला भरभरून ज्याला आपण म्हणतो तो देण्याचा निर्णय ना काँग्रेसनं कधी केला ना राष्ट्रवादीनं कधी केला ही वस्तुस्थिती आहे. पण आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला न्याय, सातारा जिल्ह्याला न्याय देण्याचं काम हे भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी केलंय.
महायुती सरकारनं केले। आज या जिल्ह्यानं जी ताकद भारतीय जनता पार्टीला दिली याची परतफेड भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस केल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो। या जिल्ह्याचे म्हणजे इरिगेशनचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, रस्त्यांचे विषय असतील किंवा अन्य काही विषय शहरांचे असतील, आपल्या इथल्या नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, या सर्व प्रश्नांना नक्कीच न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घेतली जाईल, आमच्या माध्यमातून आम्ही घेऊ, हा शब्द आपल्याला सर्वांना आहे। ताईंचं नेतृत्व आपल्याला भाजपच्या माध्यमातून आज जिल्ह्यावर काम करणारं सुरभीताईंचं नेतृत्व आहे आणि त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्या मागं राहिलं पाहिजे ही नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोमनाथ आणि सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो। एक तरुण नेतृत्व आहे, आता महिलांचं राजकारणामधलं महत्त्व वाढणार आहे, वाढलेलं आहेच, पण आता पुढच्या विधानसभा वगैरे लोकसभा याला ताई आता तुम्हाला पण माहीत आहे की तिथं सुद्धा आता महिला आरक्षण येणार आहे। त्यामुळं येणाऱ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला पुनर्रचना होईल, पुनर्रचना 100% होणार हे सुद्धा आता निर्णय शासन घ्यायला लागले। पुनर्रचना झाल्यानंतर मला आपल्याला सांगायचं नाही म्हटलं तरी या सातारा जिल्ह्यातले 2 मतदारसंघ महिला आरक्षण इथं पडेल आणि खासदारकी पण 2 झाल्या तर त्यातली 1 खासदारकी महिला पडणार। त्यामुळं महिलांचं महत्त्व जे आहे हे जिल्ह्याच्या राजकारणात पण फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून आज ज्यांना वारसा आहे, ज्यांना एक ओळख आहे, प्रतापराव भाऊंच्या आज हे त्या कुटुंबाचा वारसा ताईंना आहे हे आपण सगळेजण जाणतो। त्यामुळे शेवटी ज्यांनी ज्या घरानं या तालुक्याला कुठंतरी दिशा देण्याचं काम केलं आहे, त्या जिल्ह्याला दिशा देण्याचं काम केलं आहे, आज त्यांच्याबरोबर पण आपण ताकदीनं पुढं त्यांच्या वाटचालीमध्ये राहिलं पाहिजे। त्यामुळं ताईंना सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा अशी माझी नक्कीच आपल्याला सर्वांना विनंती आहे। आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या मागं आहोत। जे काही रस्त्यांच्या बाबतीत ताईंनी सांगितलं, साताऱ्यातली काही कामं आपण सुरू केली, फार चांगल्या पद्धतीनं कामं झालीत, अजून बरंच ताई करायचं हे काय तेवढ्यावर सगळं सातारा शहर, पण आपण जे सांगितलं की महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल किंवा आपलं वाई असेल, या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जी रस्त्यांच्या पुलांच्या बाबतीमध्ये मदत लागल ती आम्ही देऊ। आम्हाला जिल्ह्याला किंवा मी असेल, जयकुमार गोरे साहेब आहेत, आम्ही दोघंही मंत्री म्हणून काम करतोय आणि आम्हाला स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांकडनं आहेत की आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्या तातडीनं पूर्णत्वाला कशा नेता येतील ते मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये बघितलं पाहिजे। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे आणि आपल्या सर्वांच्या मागणीप्रमाणे आपण पुढची विकास कामं, पुढचे प्रश्न आपल्या मतदारसंघाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे सोडवू, हा शब्द आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी देऊ इच्छितो। परत एकदा सोमनाथ पवारांचा आभार मानतो। थोडे गावात दुःखद घटना घडल्यामुळे थोडा कार्यक्रम आपल्याला छोटा घ्यायला लागला, पण हरकत नाही, शेवटी कार्यक्रम होणं महत्त्वाचं होता। आज फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, ज्या नेत्याकडं आपण सगळे प्रश्न घेऊन जातो आणि ज्या प्रश्नाची सोडवणूक अगदी मनापासून लक्ष घालून ते करून देतात, आज त्या नेत्याचा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा करणं हे क्रमप्राप्त आहे असं मला तरी वाटतं। तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोमनाथ पवारांचं, त्यांचे सर्व सहकारी जे आहेत यांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।